नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया खास खबर का। डोंबिवली में कल्याण डोंबिवली नगर निगम का शास्त्री नगर अस्पताल हमेशा विवाद में रहता है। कुछ महीने पहले इलाज के दौरान एक महिला की मौत हो गई। उस समय रिश्तेदारों ने बड़ा आंदोलन किया था। हालांकि अस्पताल से छोटी बड़ी बीमारियों के लिए दूसरे अस्पताल जाने की सलाह दी जाती है। कई वर्षों से केडीएमसी अस्पताल में भी ऐसा ही चल रहा है। वहीं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पदाधिकारियों ने शास्त्री नगर अस्पताल के मुख्य स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला और मुख्य चिकित्सा अधिकारी डॉक्टर योगेश चौधरी को घेराबंदी कर सभी सदस्यों से जानकारी की मांग कर मनसे ने चेतावनी दी है। अगर सारी सुविधाएं उपलब्ध नहीं होंगी तो मनसे की ओर से 15 दिन बाद अस्पताल को ताला लगा दिया जाएगा। नमस्कार। सध्या शास्त्री नगर रुग्णालयामध्ये आपल्याकडे औषधांच्या बाबतीत आपण औषधं बरीचशी आपल्याकडे अवेलेबल करून दिलेली आहेत आणि ती तसंच आपल्याला अँटीस्नेक वेनम म्हणजे सर्पदंशावर सुद्धा आपल्याकडे 12 महिने औषध आणि 24 तास म्हटलं तर ते औषध आपल्याकडे उपलब्ध आहे। तसंच अँटी स्कॉर्पियन वेनम म्हणजे विंचूदंशावरचं आणि कुत्रा चावल्यानंतरचं औषध ही 24 म्हणजे वर्षाचे 12 महिने 24 तास उपलब्ध असतात। ज्या पद्धतीने आता मध्ये एक प्रकरण झालं त्यावेळेला सुद्धा आपण त्या महिला या सफाई आणि ऑपरेशन म्हणजे कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन आणि अबॉर्शन याच्यासाठी तेव्हा आल्या होत्या। तर त्यावेळेला त्यांचे सगळे टेस्ट करून त्यांचा फिटनेस घेतल्यानंतरच ते ऑपरेशनला सुरुवात केली होती। पण भूल दिल्यानंतर त्या दरम्यान काही कॉम्प्लिकेशन निर्माण झाली आणि आपल्या डॉक्टर्सकडनं त्याच्यावर पूर्ण त्यांना वाचवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले गेले होते। डॉक्टरची कमतरता नाही, आता आपल्याकडे सगळ्या स्पेशालिस्ट डॉक्टरची कमतरता आहे। त्याच्यामुळे आम्ही थर्ड पार्टीकडनं काही स्पेशालिस्ट डॉक्टर घेतले आहेत। ते वेगवेगळ्या फॅकल्टीचे घेतलेले आहेत। पण तरी सुद्धा आपल्याला गायनेकोलॉजिस्ट सध्या इथे त्यांची कमतरता आहे। तर आमचा पूर्ण असा प्रयत्न आहे की आपल्याला अजून ते डॉक्टर्स उपलब्ध होतील। तसंच आपल्याकडे कॅज्युअल्टी साठी आपण थर्ड पार्टीकडनं काही डॉक्टर्स घेतलेले आहेत आणि त्यांच्याकडनं ते कॅज्युअल्टीचं काम आपण करून घेतोय। शासकीय रुग्णालय आहे, या रुग्णालयामध्ये औषध असणे खूप महत्त्वाचं आहे, परंतु काही डॉक्टर चिठ्ठ्या घेऊन समोरची 2 मेडिकलमध्ये याबाबत असं म्हणता येईल की इथले जे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत तर हा विषय त्यांच्या अंडर जातो। पण आपण असं शक्यतो पूर्ण प्रयत्न केलेला आहे की आपल्याकडे बरीचशी औषधं उपलब्ध आहेत। लहान मुलांची औषधं आपण उपलब्ध केलेत, सिरप ड्रॉप या स्वरूपात उपलब्ध केलेली आहेत आणि कधीतरी एखादं औषध उपलब्ध नसेल आणि त्याची खूप आवश्यकता असेल पेशंटला तर त्यावेळेला पेशंटच्या नातेवाईकांना समजावून सांगून त्यांची सही घेऊनच आपण हे औषध बाहेर आणायला सांगतो। नाहीतर आपल्याकडे बरीचशी औषधं उपलब्ध आहेत। मॅडम, मोठ्या आजारासाठी नाही तर काही वेळा आपल्याकडे इमर्जन्सी अशा केसेस येतात त्यावेळेला आपल्याला आयसीयूची गरज भासू शकते। तर आमचा पूर्ण प्रयत्न चालू आहे की रुक्मिणीबाई रुग्णालय येथे आपला आयसीयू चालू होईल। पण शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये सध्या 10 बेडचा एनआयसीयू म्हणजे नवजात बालकांसाठीचा एनआयसीयू उपलब्ध आहे। तसंच लहान मुलांसाठी पीआयसीयू सुद्धा 10 बेडचं उपलब्ध आहे आणि पीडियाट्रिक वॉर्ड चालू आहे। हे सगळं थर्ड पार्टीकडनं आपण चालवतो। त्यामुळे ऍक्च्युली बघितलं तर आपण जे पेशंट म्हणजे गर्भवती महिला की ज्यांच्या बाळाला काही प्रॉब्लेम आहे म्हणून जे आपण ट्रान्सफर करत होतो ते खूप कमी झालेलं आहे। कारण आपल्या केडीएमसीच्या ज्या मॅटर्निटी हॉस्पिटलमधनं गर्भवती महिलांना बाळांचा प्रॉब्लेम असेल तर ती सगळी बाळं आपण इथेच एनआयसीयू मध्ये ऍडमिट करून घेतो आणि याबाबत आपल्या ट्रान्सफर पण त्याच्यामुळे कमी झालेले आहेत। आता किती डॉक्टरांची गरज? तसं तर वेगवेगळे काही ह्याच्यामध्ये आपण थर्ड पार्टीकडनं डॉक्टर स्पेशालिस्ट डॉक्टर घेतलेले आहेत। याच्याबद्दलचे डिटेल आम्ही तुम्हाला देऊ। नंबर मला सांगावा। आता आम्ही या रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर किंवा आमच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार आम्ही त्यांच्याकडे आमचे म्हणणे मांडलेले आहेत। जर त्या लोकांनी काहीच याच्यावर कारवाई नाही केली तर आम्हाला पुढचे अधिकारी आहेत त्यांच्या भेट घेणं गरजेचं आहे। आयुक्तांकडे आम्ही भेट घेणारच आहोत आणि जसं म्हटलं तसं जर आम्हाला पाहिजे तसं ह्या जनतेला पाहिजे तसं जी ही उपलब्धता मिळत नसेल, डॉक्टरांची म्हणा, औषधं म्हणा, मेडिकल ट्रीटमेंट जर इथे मिळत नसेल तर हे दवाखाना हॉस्पिटल पाहिजे कशाला? आपण मोठंसं टाळं ठोकून देऊ। गेली अनेक वर्ष इथे त्यांनी डॉक्टरांची मागणी करतो म्हणतायत, औषधांची मागणी करतो म्हणतायत, पण तिथे आपलं मागणी केलेली पत्र आलेली दिसली आपण बघितली तिथे, पण त्यांची पूर्तता झाली की नाही हे आम्हाला माहित नाहीये आणि का नाही झाली याची उत्तरं त्यांनी द्यायला पाहिजे आम्हाला। कारण आम्ही सर्वसामान्य जनता आहोत आणि याच्यामध्ये नागरिकांचा दोष नाही ना। जर एवढी मोठी इमारत आपण बांधली आहे, हॉस्पिटल आहे
आणि म्हणून जर एवढी लोक जनता इथे येते तर त्याचा तुम्ही म्हणजे एक प्रकारचा तुम्ही गैरवापर करताय ह्याचा. फक्त इथे डॉक्टर आहेत लिस्टवर आणि आम्ही करदाते कर भरतोय आणि त्यांना आम्ही पगार देऊन पोहोचतोय, इथपर्यंतच इथे सुविधा आहे. आता एक पेशंट आली होती, साधं डायबिटीजच्या गोळ्या नाहीत म्हणून त्यांनी समोर जा आणि गोळ्या घ्या म्हणून सांगितलं. इथपर्यंत म्हणजे पेशंट लोकांची कैफियत आहे ही. आमच्याकडे तक्रारी येतातच पण ते मान्य पण नाही करत आहेत. का नाही येत औषधं? स्टॉकला आहेत म्हणतात पण देत नाहीयेत. असं का होतंय? ह्याचं पण उत्तर त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे. शास्त्रीनगर रुग्णालयात नागरिकांना ज्या वैद्यकीय सुविधा मिळायला पाहिजेत त्याची गेली अनेक वर्षांपासून आव्हान आहे. म्हणजे मला वाटतं 2010 पासूनच्या नंतरच्या सगळ्या निवडणुका ज्या झाल्या त्या सगळ्या शास्त्रीनगरवरती झाल्या. याच्या अगोदर अनेक राजकीय पक्षांनी इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करू वगैरे अशा बऱ्याच काय काय घोषणा केल्या होत्या, पण त्यातले काहीच अस्तित्वात आलेले नाही. आणि मुळात अशी गोष्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोडून द्या, ज्या बेसिक वैद्यकीय सेवा सुविधा इथे रुग्णांना मिळायला पाहिजे त्याही इथे मिळायला जात नाही. बहुतांशी इथे असं होतं की एखादा रुग्ण जर इथे आला वैद्यकीय सुविधा घेण्याकरता, जो या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राहतो, या महानगरपालिकेतला प्रामाणिक करदाता नागरिक आहे, तो इथे जर एखादी सुविधेकरता इथे आला तर त्याला सरळ सरळ चिठी देऊन त्याला कळवा किंवा सायन किंवा केईएम या ठिकाणी पाठवलं जातं, किंवा इथले काही डॉक्टर आहेत ते आपल्या खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करून घेण्याकरता उपचाराकरता त्यांना इन्सिस्ट केलं जातं. मग जर असेल की इथल्या नागरिकांकरता जर या वैद्यकीय सुविधा मिळत नसेल ते रुग्णालय काय कामाचं? आज सुद्धा ज्या वेळेला वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारलं तर वैद्यकीय सुविधांपैकी केवळ फक्त त्यांच्याकडे प्रसूतीच्या संदर्भात आणि नवजात अर्भकांच्या संदर्भात असलेल्या सुविधा आहेत. त्यांना आम्ही हा प्रश्न विचारला की जे सुतिकागृह बंद झाले ते सुतिकागृह तिथे जर तुम्हाला चालू ठेवायचं असेल तर शास्त्रीनगर रुग्णालय हे नाव हटवा आणि शास्त्रीनगर सुतिकागृह ठेवा. तसंच आमचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी जो विषय मांडला की औषध इथे जे नागरिक येतात त्यांना जी औषधं लिहून दिली जातात ती इथे औषधं मिळत नाहीत. समोर या रुग्णालयाच्या समोर असलेले 2 केमिस्ट आहेत, त्यांच्याकडेच ही औषधं मिळतात. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही केमिस्टच्या स्टोअरमध्ये ही औषधं मिळत नाहीत. आणि प्रत्येक वेळेला औषधांचा तुटवडा होतो. गेल्या 15-20 दिवसापूर्वी एक याच आपल्या परिसरातील एक ग्रामीण भागातील एक आमच्या माता भगिनी, त्यांना सर्पदंश झाला होता, त्यांना इथे आणलं होतं आणि इथे औषध उपलब्ध नसल्या कारणाने त्यांना कळवायला आणि हे करून सांगा, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. आज एवढ्या 10 आणि 12 लाख वस्ती असलेल्या शहरात आणि प्रामाणिक करदाते नागरिक असलेल्या शहरात सर्पदंश, विंचूदंश यांच्यासारखी उपलब्ध जर महापालिकेकडे काय औषधं नसतील तर ही रुग्णालय काय कामाची? आता आम्ही त्या सीएमओ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलत असताना एक महिला आमच्या माता भगिनी पेशंट ज्या होत्या त्या मुंबईहून आल्या होत्या, त्या इथे डायबिटीस करता ट्रीटमेंट घेतात. तर त्यांनी सांगितलं की इथे उपलब्ध त्या डायबिटीसच्या गोळ्या उपलब्ध नाही, तुम्ही बाहेर न घ्या असं आता त्यांना सांगितलेलं आहे. त्यांनी त्यांची कैफियत मांडली. म्हणजे इथे सुविधांकरता डॉक्टर अवेलेबल नाहीत, इथे कुठल्या सुविधा होत नाहीत. जर महिला प्रसूतीगृह जर इथे ते करतायत तर महिलांकरता जी आवश्यक असलेली सोनोग्राफी त्याची या प्रकारे कुठलीही सोय नाही. डॉक्टर इथे नाहीत असं म्हटलं जातं, परंतु अजित शेडवर डॉक्टरची 5 दिवसापूर्वीची सही केली गेली, डॉक्टरची सही केलेली गेले. हा कसा आहे माहितीये का, आंधळ दळते आणि कुत्रपीठ खाते असा भाग आहे. जे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या केबिनला असलेल्या रजिस्टरमध्ये एका डॉक्टरने 20 तारखेपर्यंतच्या ऍडव्हान्स सह्या केलेल्या आहेत आणि काही डॉक्टर जे त्यांच्या सह्याच नाही आहेत मागच्या अनेक दिवसांच्या. त्यामुळे हा सगळा प्रकार रामभरोसे चाललेला आहे. रुग्णांच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जे माफक दरात आपल्यावरती उपचार व्हावेत या अपेक्षेने येतात, या सगळ्या रुग्णांच्या जीवाशी ही महानगरपालिका खेळ चालवला आहे महानगरपालिकेने. आणि म्हणून आज आम्ही ते मागणी केली की या सगळ्या गोष्टींची उत्तरं तर आम्हाला मिळालीच पाहिजेत, पण याच्यात जर सुधारणा झाली नाही तर पुढच्या 15 दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शास्त्रीनगर रुग्णालयाला टाळं ठोकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मौर्य की रिपोर्ट। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए बने रहिए सी न्यूज भारत के साथ।